विधानसभेचे 20 तारखेला मतदान झाले. त्यानंतर निवडणुकीच्या निकालाबद्दल जिल्ह्यात उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून दावे प्रतिदावे करताना सर्वजणांना दिसून येत आहेत. प्रत्येक उमेदवार व त्याचे कार्यकर्ते जो तो गुलाल हा आमचाच असा दावा करताना दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सर्वत्र चुरस दिसून आलेली आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही चौकात, हॉटेलमध्ये, टपऱ्यांवर एवढेच काय पै पाहुण्यांच्या मध्ये सुद्धा निकालाबाबतची उत्सुकता ही दिसून येत आहे. सर्वजण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गुलाल हा आमचाच हे म्हणताना दिसून येत आहे. ज्याचे त्याचे सोयीचे गणित मांडले जातानाही दिसून आलेले आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीनुसार किती मते कोणाला मिळणार, कोणामुळे कोण लीड घेणार, आता कोण आपल्या बाजूने आहे, कोणी आपल्याला मदत केली, त्यामुळे उमेदवार कसा जिंकणार हे आता सर्वत्र चर्चेचा विषय झालेला दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी बंडखोरी झाली. त्यात सांगली विटा जत येथे त्यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडेल असा जमाव वजाबाकीच्या आकडेमोड ही सध्या जोरदारपणे सुरू आहे. त्यातूनच कोण घासून येणार, कोण ठासून येणार याबाबत ही तर्कवितर्क चौकाचौकात होताना दिसून येत आहेत. 8 मतदारसंघातील स्थिती, प्रतिदावे ह्याचा गुलाल कुणाला लागणार ही 23 तारीखच आपल्याला सांगणार.